आपल्याला माहिती आहे, इतिहासात काही लढाया या फक्त तलवारीच्या जोरावर नाही, तर बुद्धीच्या जोरावर जिंकल्या जातात. आज आपण बोलणार आहोत अशाच एका अविश्वसनीय विजयाबद्दल. ही गोष्ट आहे प्रतापगडच्या लढाईची, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एका माणसाला नाही, तर एका अवाढ्य साम्राज्याच्या अहंकाराला मुठभर मावळ्यांच्या आणि वाढणखांच्या साथीने धुळीस मिळवलं. चला तर मग या शौर्यगाथेच्या प्रत्येक पैलूला जवळून पाहूया. पण हा विजय कसा झाला हे बघण्याआधी एक प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे की हे शक्य कसं झालं. म्हणजे विचार करा, एक लहानसं नुकतंच उभं राहणारं स्वराज्य आणि समोर एक अवाढव्य क्रूर साम्राज्य. हे जमलं कसं? हेच ते कोडं आहे जे आज आपण सोडवणार आहोत. तर गोष्ट आहे 1659 सालची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक छोटंसं स्वराज्य आकार घेत होतं. आणि त्याच वेळी आदिलशाही नावाचं एक मोठं वादळ या स्वराज्यावर घोंघावत होतं. संकट खूप मोठं होतं. म्हणजे बघा परिस्थिती काय होते. एका बाजूला महाराज जावळी आणि कोकण जिंकून आपलं स्वराज्य हळूहळू वाढवत होते, आणि दुसऱ्या बाजूला आदिलशाहीचा सगळ्यात खतरनाक सरदार अफजल खान, तो निघाला होता स्वराज्याचा हा छोटासा अंकुर मुळासकट उपटून टाकायला. आणि तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत होतं 35,000 प्रचंड सैन्य, तोफा, हत्ती, घोडदळ, सगळं काही. म्हणजे खरं तर हे युद्ध नव्हतं, एक संकटच होतं जे स्वराज्यावर चालून आलं होतं. आणि हा जो अफजल खान होता ना, तो फक्त एक सैनिक नव्हता, तो एक अतिशय धूर्त, कावेबाज राजकारणी होता. त्याने फक्त सैन्याच्या जोरावर हल्ला नाही केला, नाही, त्याने 3 बाजूंनी डाव टाकला. पहिला हल्ला होता लोकांच्या श्रद्धेवर. तुळजापूर, पंढरपूरसारखी देवळं तोडली, म्हणजे लोकांचं मनोधैर्य खच्ची होईल. दुसरा हल्ला होता स्वराज्याच्या आतून. खंडोजी खोपड्यासारख्या आपल्याच लोकांना फोडलं, फितूर केलं. आणि तिसरा, सगळ्यात मोठा डाव, त्याला हवं होतं की महाराजांनी संतापाच्या भरात डोंगरातून बाहेर यावं मोकळ्या मैदानात, कारण त्याला माहीत होतं मैदानात त्याचं सैन्य आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवान आहे. पण खानाला वाटत होतं की डाव त्याने टाकलाय, पण खरा डाव तर इथून पुढे सुरू होणार होता. कारण ही लढाई तलवारींनी होण्याआधी ती 2 महापुरुषांच्या डोक्यात लढली जात होती. हा शुद्ध बुद्धिबळाचा डाव होता. आता बघा, दोन्ही बाजूंची रणनीती किती वेगळी होती. खानाचा सगळा भर होता त्याच्या प्रचंड घोडेदळावर. आणि घोडे कुठे चालतात? तर मोकळ्या मैदानात, डोंगरात, जंगलात नाही. या उलट महाराजांनी बरोबर ओळखलं होतं की खानाची ही जी ताकद आहे ना, तीच त्याची कमजोरी बनू शकते. फक्त गरज होती युद्धाचं मैदान बदलण्याची, आणि त्यांनी तेच केलं. आणि महाराजांनी रणक्षेत्र कुठलं निवडलं? जावळीचं ते घनदाट अभेद्य जंगल. त्यांनी काय केलं? आपला मुक्कामच प्रतापगडावर हलवला. हे एक प्रकारे खानाला दिलेलं खुलं आव्हानच होतं की हिंमत असेल तर ये. आता खानापुढे दुसरा पर्यायच नव्हता. महाराजांपर्यंत पोचायचं तर त्या जंगलातून यावंच लागणार होतं. म्हणजे बघा, खान न कळतपणे स्वतःच्या पायांनी महाराजांनी लावलेल्या सापळ्यात चालून येत होता. यानंतर सुरू झाला खरा मानसिक खेळ. खानाने आधी आमिष दाखवलं, निरोप पाठवला की शरण या, तुम्हाला जहागिरी देतो. आता यावर महाराजांनी जे उत्तर दिलं ना, ते कमालीचं होतं. त्यांनी उलट भीतीचं नाटक केलं. म्हणाले, अहो खानसाहेब तर आमच्या वडिलांसारखे आहेत, आम्हाला तर त्यांची भीतीच वाटते. त्यांनीच आमच्यासारख्या मुलाला भेटायला यावं. झालं. हे ऐकून खानाचा अहंकार आणखी फुगला. त्याला वाटलं शिवाजी तर घाबरला, आणि याच भ्रमात तो जावळीच्या जंगलात यायला तयार झाला. आणि ही योजना किती परफेक्ट होती बघा. ज्या क्षणी खानानं ठरवलं की आपण जावळीत जायचं, त्याच क्षणी नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे यांनी जंगलातून बाहेर पडण्याचे सगळे रस्ते बंद करून टाकले होते. एक असं अदृश्य जाळं विणलं गेलं होतं की ज्यात खानाच्या सैन्याला आत यायला तर रस्ता होता, पण बाहेर जायला एकही वाट शिल्लक नव्हती. आणि मग तो क्षण जवळ आला, तो अंतिम क्षण, जो इतिहासाची दिशा कायमची बदलणार होता. 2 योद्धे, 2 विचार आता समोरासमोर येणार होते. आणि आता जे काही घडणार होतं, ती फक्त एक भेट नव्हती, नाही. महाराजांना खानाच्या स्वभावाची पूर्ण खात्री होती. त्यांना माहीत होतं की तो दगा करणारच. त्यामुळे ही भेट फक्त बोलणी नव्हती, हा एक प्रकारे महाराजांचाच प्रतिडाव होता. त्यांनी तयारीही तशीच केली होती. कपड्यांच्या आत पोलादी चिलखत, बाहीमध्ये लपवलेला बिछवा आणि हातात ती जगप्रसिद्ध वाघ नख. सोबत जीवामहाला आणि संभाजी कावजीसारखे निष्ठावंत अंगरक्षक तर होतेच, म्हणजे तयारी अगदी चोख होती.
आणि तो दिवस उजाडला. 10 नोव्हेंबर 1659. शामियानात भेट ठरली. खानाने महाराजांना मिठी मारली आणि त्याच क्षणी पाठीत कट्यार खुपसली. पण आतल्या चिलखताने महाराजांना वाचवलं. दगा झाला होता हे तर स्पष्टच होतं, पण पुढच्याच क्षणी महाराजांनी हातातली वाघनखं सरळ खानाच्या पोटात घुसवली आणि त्याचा कोठळा बाहेर काढला. एका क्षणात सगळा खेळ खल्लास. एका माणसाचा शेवट हा एका मोठ्या विजयाची सुरुवात होती. शामियान्यातला खेळ तर संपला होताच, पण आता खरं युद्ध पेटणार होतं. जसा खानाचा वध झाला तसा प्रतापगडावरून तोफेचा इशारा झाला आणि तो आवाज जंगलात लपून बसलेल्या मराठ्यांसाठी आदेश होता. काय घडलं असेल विचार करा. क्षणात झाडाझुडपांतून दऱ्याखोऱ्यांतून मराठे बाहेर पडले आणि त्या गाफील आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. त्या बिचाऱ्यांना काय होते हे समजायच्या आतच सगळा खेळ संपला होता. आणि हा विजय किती मोठा होता हे आकड्यांवरूनच कळेल. तब्बल 65 हत्ती, 4000 घोडे, 1200 उंट आणि 3 लाख होणांची संपत्ती, हे सगळं स्वराज्याच्या खजिन्यात जमा झालं. हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, तर एका बलाढ्य सैन्याचा अक्षरशः धुव्वा उडाला होता. या एका लढाईने आदिलशाहीचं कंबरडच मोडलं. पण हे आकडे, ही संपत्ती, याच्याही पलीकडे जाऊन या विजयाचा खरा अर्थ काय होता? ही फक्त एक लढाई जिंकली होती की यातून काहीतरी खूप मोठं साध्य झालं होतं? इथे आपल्याला 2 विचारसरणीतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे अफजल खान, ज्याने देवळं पाडली, रायतेवर अत्याचार केले, आणि दुसरीकडे आपले महाराज, ज्यांनी शरण आलेल्या शत्रूला सुद्धा जीवदान दिलं, जखमी शत्रूंवर उपचार केले. हा फक्त 2 राजांमधला फरक नव्हता, हा विध्वंस आणि सृजन यातील फरक होता. हा अधर्म आणि धर्म यातील फरक होता. तर मग प्रश्न उरतो की स्वराज्य जिंकलं कसं? याची 3 सोपी कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांचं नेतृत्व. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आघाडीवर होते. दुसरं, अफलातून नियोजन. भूगोलाचा आणि गुप्तहेर माहितीचा इतका अचूक वापर, कमाल होता. आणि तिसरं कारण, जे निर्णायक ठरलं, ते म्हणजे प्रेरणा. मराठ्यांचं सैन्य लढत होतं स्वराज्यासाठी, एका ध्येयासाठी. आणि खानाचे सैनिक, ते लढत होते फक्त पगारासाठी. आणि लक्षात ठेवा, ध्येयाने लढणारे सैनिक नेहमीच पगारी सैनिकांना भारी पडतात. इतिहासकार सेतू माधवराव पगडी तर ह्या विजयाबद्दल एका वाक्यात सगळं काही सांगतात. ते म्हणतात, 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थाने अस्तित्वात आले. आणि हे किती खरं आहे, कारण हा फक्त जमिनीच्या तुकड्याचा विजय नव्हता. हा एका विचाराचा, एका आत्मविश्वासाचा विजय होता. एका नव्या युगाचा जन्म होता. थोडक्यात सांगायचं तर प्रतापगडच्या विजयाने एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती. या एका विजयाने मराठ्यांच्या मनातून आदिलशाहीची, मुघलांची भीती कायमची काढून टाकली. एक जबरदस्त आत्मविश्वास दिला की आपणही जिंकू शकतो. हा विजय म्हणजे भविष्यातल्या पन्हाळा, कोल्हापूर ते थेट दिल्लीपर्यंतच्या प्रवासाची पायाभरणी होती. खरं तर या विजयाने एक लढाई नाही जिंकली, तर आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो हा विश्वास जिंकला होता. आणि मला सांगा, त्या विश्वासापेक्षा मोठा विजय दुसरा कोणता असू शकतो?